बँकेत क्लर्क पदासाठी जागा निघलेल्या आहेत. हे नवीन अपडेट तुम्हाला माहीतच असेल भावांनो, इंस्टावरील स्क्रोलिंग करताना तुम्हाला आलेले असतील. SBI मध्ये क्लर्क भरती ही तर नसेल आली तर मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे. प्रूफचा म्हणजे किती जागा आहेत, कोणत्या पदात जागा आहेत, फी किती आहे, सर्व मी आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सर्व डिटेल मी शेअर करणार भावांनो. आणि त्याची SBI क्लर्क भरती 2026 भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 1538 जागा साठी भरती. भावांनो, या SBI बँकेत 1538 जागा आहेत भावांनो. 2026 चे अपडेट आहे भावांनो. ही 1538 आपल्या जागा आहेत भावांनो, 1538. आणि पदाची नावं भावून ऐकून घ्या. आता पदाची नावं इथं दिलेली आहेत, तुम्हाला डिटेल शेअर करतो. एकच पद आहे भावांनो, त्याच्याच एवढे जागा सुटलेल्या आहेत. ज्युनियर असोसिएट लिपिक कस्टमर सपोर्ट सेल्स. ज्युनियर असोसिएट लिपिक कस्टमर मंडळी नमस्कार, मी धीरज ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, असंच एकदा तुम्हाला जॉब अपडेट मी घेऊन आलेलो आहे. जॉब ऑफर आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मी नवीन अपडेट घेऊन येत असतो. विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठी भावांनो. शेतकऱ्यांची मेहनत असो, शेतकऱ्यांना काय पिकं असते ती सर्व मी घेऊन येत असतो. तर आता आपण आलेलो आहे जॉब अपडेट विद्यार्थ्यांसाठी, आपण जॉब अपडेट घेऊन आलेलो आहे. तर मंडळी, SBI बँकेत क्लर्क पदासाठी जागा निघलेल्या आहेत. हे नवीन अपडेट तुम्हाला माहीतच असेल भावांनो, इंस्टावरील स्क्रोलिंग करताना तुम्हाला आलेले असतील. SBI मध्ये क्लर्क भरती ही तर नसेल आली तर मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे. प्रूफचा म्हणजे किती जागा आहेत, कोणत्या पदात जागा आहेत, फी किती आहे, सर्व मी आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सर्व डिटेल मी शेअर करणार भावांनो. आणि त्याची अप्लाय करायची लिंकसुद्धा आपण मी देणार आहेत भावांनो. तुम्हाला आपल्या व्हिडिओ बघून झाल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये आपण ती लिंक देणार आहेत. तर भावांनो, तुम्हाला मी असं बी नाही की अर्धवट माहिती शेअर करणार. तुम्हाला सर्व मी डिटेल स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवत असतो. मी स्वतः असं काय फेकत नाही. तुम्हाला डायरेक्ट मी स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करून मी गेल्या बारीन मी जॉब अपडेट जितके दिले त्या सगळ्या स्क्रीन रेकॉर्डिंग करून ऑन दाखवत असतो. मी जेवढे शासनाचे अपडेट असते ती मी स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवत असतो. कारण की आपल्या कोणची बी गोष्ट खोटी दावायची नाही, सगळे आहे ती रियालिटी दावायची, रिअल जेन्युइन कंटेंट दावत असतो. कधीच मी फेक कधी दावत नाही. तर मंडळी, करतो स्टार्ट आता स्क्रीन रेकॉर्डिंग. म्हणजे तुम्हाला सगळं जॉब मध्ये तुम्हाला समजेल. म्हणजे आता मी दुसऱ्या माझ्या मोबाईलमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो तुम्हाला. आता स्क्रीनवर सगळी आपली स्क्रीन रेकॉर्डिंग मार्फत तुम्हाला माहिती शेअर करतो. तर मंडळी, लावूया स्क्रीन रेकॉर्डिंग. तर करतोय आता स्टार्ट भावांनो स्क्रीन रेकॉर्डिंग. तर तुम्ही बघून घ्या. तर आपण चालू केली आहे स्क्रीन रेकॉर्डिंग भावांनो. SBI बँकेत SBI क्लर्क भरती 2026 भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 1538 जागा साठी भरती. भावांनो, या SBI बँकेत 1538 जागा आहेत भावांनो. 2026 चे अपडेट आहे भावांनो. ही तुम्हाला दाखवतो स्टेट बँक ऑफ इंडिया SBI क्लर्क रिक्वायरमेंट 2026 बघून घेऊ शकता. स्क्रीन रेकॉर्डिंग मार्फत तुम्हाला सगळं लाईव्ह प्रूफमध्ये दाखवत आहे. तुम्हाला ही बघा, इंग्लिशमध्ये माहिती शेअर केलेली आहे भावांनो. या SBI क्लर्क भरती 2026 स्टेट बँक ऑफ इंडिया SBI बघून घेऊ शकता. ही सगळी तुम्हाला दाखवत आहे. ही SBI ची काय थोडीफार माहिती आहे. इतर SBI भरती, SBI प्रवेशपत्र, SBI निकाल भावांनो. पोस्ट अपडेट आहे 7 ऑगस्ट 2026. लास्ट डे अपडेट आहे 7 ऑगस्ट 2026. ही काय थोडीफार माहिती आहे. सूचना SC ST OBC करिता विशेष भरती मोहीम तुम्हाला वाचून दाखवते, ते तुम्ही बघून घ्या. SBI क्लर्क भरती भारतीय स्टेट बँक लिपिक 2026 ही माझी नोकरीची अपडेट आहे भावांनो. जाहिरात क्रमांक आहे भावांनो CRPD CRSI याची काय गरज नाही एवढी. 2026-27 टोटल जागा आहेत भावांनो 1538. भावांनो, नीट ऐकून घ्या. टोटल जागा आहेत 1538 आपल्या जागा आहेत भावांनो 1538. आणि पदाची नावं ऐकून घ्या. आता पदाची नावं इथं दिलेली आहेत, तुम्हाला डिटेल शेअर करतो. एकच पद आहे भावांनो, त्याच्याच एवढे जागा सुटलेल्या आहेत. ज्युनियर असोसिएट लिपिक कस्टमर सपोर्ट सेल्स. ज्युनियर असोसिएट लिपिक कस्टमर सपोर्ट सेल्स
भावांनो बघून घेऊ शकता. ह्याच्याच भावांनो 1538 जागा, एकाच पोस्ट आहे, एकाच पोस्टचं नाव आहे भावांनो ज्युनियर असोसिएट लिपिक कस्टमर सपोर्ट सेल्स. 1538 जागा आहेत भावांनो. किती? 1538. एकाच पदाच्या जागा भावांनो एवढ्या जागा सुटलेल्या आहेत. तर भावांनो शैक्षणिक पात्रता काय लागते भावांनो, तुम्ही ती शांतता चित्तेनं ऐकून घ्या. शैक्षणिक पात्रता भावांनो लागते कोणत्याही शाखेतील पदवीधर. म्हणजे तुम्ही BA असो, BCom असो, आर्ट असो, म्हणजे BA आर्ट एकच आलं, BA BCom सायन्स ह्या कोणत्याही शाखेतील तुम्ही पदवीधर पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएट पाहिजे. 12वी 11वी 10वी वाले ह्याला अप्लाय करू शकत नाही. तुम्ही ही ध्यानात असू द्या. 12वी 10वी वाले ह्याला अप्लाय करू शकत नाही. ह्याला फक्त ग्रॅज्युएट वाला पाहिजे, म्हणजे पदवीधर पाहिजे. तर बघून होता वयाची अट बघून घेऊ शकता. 1 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्ष. SC ST 5 वर्षे सूट आहे. OBC साठी 3 वर्षे सूट आहे. बघून घेऊ शकता भावांनो. वयाची अट सांगितली भावांनो. नोकरीचे ठिकाण म्हणजे ऑल इंडिया आहे, संपूर्ण भारत. फी OBC साठी 750, OBC साठी 750, SC ST PWD एक्झाम SM फी नाही. म्हणजे SC ST PWD एक्झामिनेशन ह्याला फी नाही. म्हणजे फक्त OBC साठी 750 आहेत भावांनो. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत भावांनो ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. महत्वाची तारखा भावांनो, तारखा बघून घ्या. म्हणजे तारीख, शेवटची तारीख किती आहे बघून घ्या. लाईव्ह स्क्रीनमध्ये दाखवतो तुम्हाला. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 ऑगस्ट भावांनो. याला परीक्षा बी आहेत. तुम्ही अर्ज भरल्यापासून भाऊ तुमची परीक्षा कधी होणार भावांनो बघून घ्या. पूर्व परीक्षा 2 परीक्षा असणार आहे. त्या पूर्व परीक्षा सप्टेंबर महिन्यात होतील 2026. मुख्य परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होऊन गेल भावांनो. तुम्ही बघून घ्या. फॉर्म भरल्यापासून तुमच्या परीक्षा कधी होईल अजून रिपीट करतो तुम्हाला. पूर्व परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये होईल. मुख्य परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर 2026 मध्ये. भावांनो हे बघून घ्या. तुम्हाला तारीख बी बघून घ्या. अजून एकदा डबल रिपीट करतो कारण काय कोणाच्या ध्यानात राहत नाही. स्क्रीन रेकॉर्ड तुम्ही अजून माघारी करून बघू शकता, पण मी डबल रिपीट करतो. आपल्या विद्यार्थ्यांसाठी डबल रिपीट केलेलं काय अडचण येत नाही. भावांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 ऑगस्ट 2026 आहे. परीक्षेची ऑनलाईन होणार आहे भावांनो. परीक्षा ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. क्षमा असावी, बोलण्यात थोडं मिस्टेक झाली. पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा 2 असणार आहे. त्या तुम्हाला मुख्य परीक्षा क्रॅक केल्यानंतर पूर्व परीक्षा क्रॅक केल्यानंतर मुख्य परीक्षा होईल भावांनो. बघून जाहिरात ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल भावांनो. अर्ज करण्याची वेबसाईटची लिंक भावांनो मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल भावांनो. बघून घेतलं भावांनो. सगळी तुम्हाला माहिती डिटेल मी शेअर केली तुम्हाला. जर कोणाला जर आपल्या विद्यार्थ्यांना जर आपले ग्रॅज्युएट होऊन घरी जर बसले असले, ग्रॅज्युएट होऊन पोस्ट ग्रॅज्युएट होऊन घरी बसले असते, मोबाईल कोण मोबाईल स्क्रोलिंग करत बसत असतं, कुठं जास्त असं माहिती बघत नाही. ते कसं असतं भावांनो, आपल्याला मोबाईल आपल्याला घरच्यांनी मोबाईल घेऊन देतात, त्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे. आपण शिक्षणासाठी उपयोग केला पाहिजे. आपण घरी बसून त्याच्यावर कोणची स्किल शिकली पाहिजे. आपले विद्यार्थी आपली फक्त इंस्टाग्राम स्क्रोलिंग यूट्यूब बघण्यात ही वेळ घालवत असतात. पण माझं एक म्हणण्याचं सांगतो तुम्हाला, आपल्या विद्यार्थ्यांसाठी मी खास सांगतो, तुम्ही मोबाईल बघता, तुम्हाला घरच्यांनी मोबाईल देतात, तुम्ही त्याचा पुरेपूर वापर करा रे. तुम्हाला आता कोणी MPSC अभ्यास करत असेल त्याचा तुम्ही फक्त मग गेमिंगसाठी वापरू नका. त्याचा ऑनलाईन लेक्चरच असतात. आपले ऑनलाईन भंडार पडलाय भावांनो, लेक्चरचा भंडार पडलाय. तुम्ही त्याचा वापर करा. तुम्ही त्याचा शिक्षणासाठी वापर करा. मोबाईल नुसतं वापरून नुसतं टाइमपाससाठी घालू नका रे. आपले आई वडील आपल्या मोबाईल खास घेतात. आपले विद्यार्थी लेकरू शिकण्यासाठी आपले आई वडील एवढे मोबाईल घेऊन देतात आणि तुम्ही त्याचा वापर फालतू काय बी व्हिडिओ बघण्यात म्हणजे टाइमपास करण्यात घालवता. हे करू नका भावांनो. तुम्हाला मी असंच नवीन अपडेट आनंद असतो. विद्यार्थ्यांसाठी आपण नवीन खास अपडेट आनंद असतो. आपल्याला थोडं बाहेर ब्लॉक करण्यासाठी जायचं होतं, पण ते आता थोडं कॅन्सल झाल्यामुळे डायरेक्ट मी तुम्हाला आपल्या जॉबची ऑफर आणून दिली. मी असं तुम्हाला नवीन अपडेट आणत असतो. विद्यार्थ्यांसाठी असो बा शेतकऱ्यांच्या मेहनत असतो. शेतकऱ्यांना कोणची बाबा रानात पिकं आहेत, कसं उत्पन्न असतात, कोणच्या डाळिंबातले असो, कोणची बी गोष्टी असो भावनो, ऊस असो, कोणती बी असो, पेरू बी असो, केळी असो भावनो, ड्रॅगन फ्रूट असो भावनो, सगळ्या मी डिटेल मी शेअर करत असतो. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व भावनो माहिती शेअर करत असतो भावनो. हो का, तुम्ही जर मला सपोर्ट केला भावांनो तर मी असंच नवीन अपडेट आणत राहील. तुम्ही जर नाही सपोर्ट केला तर मी काय खचणार नाही. मी असंच रोज नवीन कंटेंट विद्यार्थ्यांसाठी आपल्या शेतकऱ्यांची मेहनत दाखवत असतो. आपल्या शेतकऱ्यांना किती कष्ट आहे, शेतकऱ्यांना मी डिटेल सर्व
प्रूफचा नुसार आणत असतो भावांनो, लाईव्ह प्रूफ मध्ये दाखवत असतो विद्यार्थ्यांना. मी नोकरीच्या अपडेट आणत असतो, मी लाईव्ह प्रूफ मध्ये दाखवत असतो आपल्या विद्यार्थ्यांसाठी. आपल्या ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देणार आहे भावांनो. अर्जाची ती PDF ची तुम्हाला तिथं PDF बी देणार आहे भावांनो. सगळे तुम्ही PDF वाचून घ्या, सगळे तिथं PDF मी शेअर करणार आहे. तिथं कसे बाबा अर्ज करायचा आहे, कसं अप्लाय करायचं, कोणची डॉक्युमेंट लागणार ते PDF तिथे देणार आहे. ते PDF मध्ये तुम्ही बघा, तुम्हाला कसं नंतर आपण फॉर्म भरल्यानंतर बाबा कसं त्याची प्रक्रिया असणार त्याची PDF आहे. त्याची मी PDF तिथं माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे, तर तुम्ही त्यातली बघून घ्या. तर भावांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर असं तुम्हाला नवीन नवीन अपडेट मी आणत असतो विद्यार्थ्यांसाठी. शेतकऱ्यांची मेहनत असो, सर्व मी डिटेल शेअर करत असतो भावांनो. जर आपण तो आपल्या यूट्यूब चॅनल जर नवीन असला, धीरज ऑफिशियल चॅनल जर नवीन असला, तर चॅनलला सबस्क्राईब करा. और छोटीशी भावांनो लाईक करत जावा. तुमचं एक लाईक म्हणजे भावांनो खूप मोटिवेशन भेटत होतं. असं तुमचं एक लाईक म्हणजे मी नवीन नवीन अपडेट आणण्यासाठी मोटिवेशन होत असतो. आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायचं विसरू नका भावांनो, कारण का की तुम्ही ऑलवर क्लिक करत जावा. बेल नोटिफिकेशन म्हणजे तुमचे माझे डेलीचे व्हिडिओ, डेलीचा शॉर्ट, डेलीचा नोटिफिकेशन तुम्हाला पहिली नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्या यूट्यूब चॅनल तुम्हाला भेटेल भावांनो. तर भेटूया भावांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय वंदे मातरम भावांनो.